आज ना मी फक्त एक मोठा बटाटा वापरून खूप छान असा सकाळसाठी हेल्दी नाश्ता बनवत आहे। फक्त एकच बटाट्याचा आपल्याला इकडे वापर करायचा आहे। कच्चा बटाटा घ्यायचा आहे, हे असं सोलून काढायचं, म्हणजे साल्ट काढायचं। खूप छान हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे। म्हणजे असं होतं कधी कधी की घाई तर होते, आणि दुसरी गोष्ट आपल्याला भाजी चपाती खायचासुद्धा कंटाळा येतो, बनवायचा कंटाळा येतो। अशा वेळेस ना असे नाश्ता खूप फायदा ठरतो। तर त्याच्यामुळे आज कंटाळाच आला होता भाजी चपाती खायचा, त्यामुळे हे एक मोठा बटाटा घेतले। ह्याला आता असं किसून घेते। तुम्ही बघू शकत असाल पीस किती छान असा पडतो याचा। हे मोठा बटाटा आहे, हातामध्ये जास्त म्हणजे पकडता येत नाही व्यवस्थित, त्यामुळे ह्याला कट केलं 4 भागामध्ये, जेणेकरून सहजपणे याचा किस असा किसला जाऊ शकतो। एक गोड बघू शकता, आणि माझी किसणी ना बारीक असल्यामुळं मला ते जरा अवघड जाते। तर हे किसलेला बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे, पूर्णपणे याचा स्टार्च सगळा निघून गेलेला आहे, आणि स्वच्छ बटाट्याचा किस आपला हा तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल टाकायचे। हे काही भाज्या मी कट करून ठेवल्या होत्या, त्याच्यामध्ये अजिबात मीठ वगैरे मसाला वगैरे काहीच टाकलं नाही आहे। फक्त व्हेजिटेबल म्हणजे गाजर आहे, शिमला मिरची आहे, किंवा कांदा टमाटो आहे, हे सगळं आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल मी इथं टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, कारण ह्या व्हेजिटेबलमध्ये मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे। तर त्याच्या आधी अर्धा चमचा तीळ टाकायचा। तिळाने काय होते, चांगली बेंडिंग पण होते, आणि दुसरी गोष्ट क्रिस्पीपणा खूप राहतो नाश्त्यामध्ये। आणि थोडेसे जिरे टाकायचे। जिरे तर फ्लेवरसाठी तर खूपच चांगले आहेत, आणि दुसरी गोष्ट आपल्या पोटासाठी पण मस्त आहेत जिरे, त्यामुळे अर्धा चमचा जिरे, 1 चमचा सफेद तीळ टाकायचं। आणि आता मी इथे टाकते हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता मी इथे कोथिंबीर वापरली, तुम्ही इकडे पालक मेथी अशी बारीक चिरून कोथिंबीरवाणी टाकायची, जेणेकरून अजूनही चांगलं प्रोटीन आपल्याला ह्या नाश्त्यामध्ये भेटेल। आता काय करायचं, याच्यामध्ये 2-2.5 चमचे बारीक किंवा जाड रवा टाकायचा। रव्याने खूप छान कुरकुरीत हा नाश्ता होतो। ऑप्शन आहे, पण टाकलं तर नाश्त्यामध्ये क्रिस्पीपणा राहील। त्यानंतर आपण इकडे टाकणार आहोत गव्हाचं पीठ। आता गव्हाचं पीठ टाकल्यामुळं हा नाश्ता भाजी चपातीसारखाच हेल्दी झालेला आहे, कारण व्हेजिटेबल आहे, आणि प्लस आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकले। आणि त्यामध्ये आपण चवीनुसार आता मीठ टाकायचं। मीठ इकडे टाकून घ्यायचं। त्यानंतर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रस इकडे टाकून घ्या। आता तिखटपणा देण्यासाठी मी इकडं लाल मिरचीचा कूट टाकलेला आहे, थोडासा, जास्त तिखट बनवायचं नाही। नाश्ता आहे आपला थोडासा नॉर्मलच तिखट हवा आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता काय करायचं, मिक्स करून घ्यायचं याला हलक्या हाताने, थोडं पाणी टाकून। हे बघा, चमच्याच्या सहाय्याने जर जमत असेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने याला मिक्स करा। हे बघा, हे असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं, पण मला काही चमच्याच्या सहाय्याने जमत नाही, म्हणून मी हाताने असं झटकेपट असं गव्हाच्या पिठासोबत हे सगळ्या भाज्या वगैरे मिक्स करून घेते। खूप हेल्दी नाश्ता आहे, सकाळच्या अगदी घाईमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता। आणि काय असतं, आपण रोज तेच मॅगी वगैरे खाऊन पण कंटाळा येतो असं, आणि भाजी चपाती खायचासुद्धा कधी तरी कंटाळा येतोच। त्यामुळं ना अशा टायमाला ना हे असा हेल्दी नाश्ता केला ना, म्हणजे याच्यामध्ये भाज्याचे पण गुण आपल्याला भेटतात, म्हणजे तत्व काय बोलतात ते, आपल्याला पौष्टिकपणा भेटतो। आणि दुसरी गोष्ट गव्हाचं पीठ असल्यामुळं चपातीचंसुद्धा प्रोटीन आपल्याला याच्यामध्ये भेटलं जातं। तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडा वेळाला सेट करायला ठेवून देते, म्हणजे 5 मिनटं सेट करून द्यायचं। आता 5 मिनटं झाले, तिकडे बघू शकता मस्त आपला हा जो गव्हाचा पिठाचा जो बॅटर आहे भाज्यासोबत, तो सेट झाला आहे। चमच्याला बघू शकता तुम्ही, अजिबात चमच्याला चिटकत नाही। इकडे बघू शकता सहजपणे पडला जातो आहे, म्हणजे बॅटर आपला व्यवस्थित झालेला आहे तयार। हे बघा, मस्त झालेलं आहे बॅटर। ह्याचे तुम्ही डोसेसुद्धा करू शकता। अजून याचं पातळ बॅटर असं पाणी टाकून केलं तर याचे क्रिस्पी असा डोसासुद्धा बनवू शकतो। पण आपल्याला डोसे नाही बनवायचं, आपल्याला अप्पमसारखं किंवा असं पॅनकेक वगैरे असतो त्यासारखं हे बनवायचं आहे, जाडसर बनवायचं। आता मी मिक्स केलं थोडं पाणी टाकून, कारण जरा ते घट्ट वाटत होतं। आता पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये असं पसरून घ्यायचं, गोलाकार द्यायचा। हे बघा, तुम्ही याला डोशासारखं सुद्धा करू शकता। पाणी टाकून पातळ बॅटर बनवायचं, आणि मग डोशासारखं खूप मोठा असा आकार देऊन चांगला पेपर डोसायचा, व्हेजिटेबल डोसा तयार होऊ शकतो। हे बघा, हे असं थोडा वेळ झालं की वरून थोडेसे तेल टाकून क्रिस्पी होईपर्यंत दोन्हीकडून असं शेकून घ्यायचं। छान लालसर रंग आला की मग आपण ह्याला काढून घेऊया। हे बघा, आता हे चांगलं कडक झालेलं आहे। आता आपण हे काढून घ्यायचं। हे असं वरून तीळ टाकलं ना की खाता वेळेस मग मस्त लागतं। तिळाच्या ऐवजी तुम्ही जिरेसुद्धा याच्यावर टाकू शकता। हे बघा,
बघा आता दुसरासुद्धा मी बॅटर ह्या पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे. सेम प्रोसेसने आपण यालासुद्धा भाजून घ्यायचं. वरून थोडेसे तेल टाकायचे आणि ह्या नाश्त्याला जास्त काही तेलाची आवश्यकतासुद्धा लागत नाही. झटकीपट हा कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. म्हणजे एकंदरीत हा सगळीकडूनच आपल्याला हा नाश्ता हेल्दी आहे, कारण ह्याच्यामध्ये तेलाचा वापरसुद्धा कमी आहे, प्लस भाजी आहे, गव्हाचं पीठ आहे. तर मस्त असा परफेक्ट हा हेल्दी नाश्ता आहे. तर भाजून निघालेला आहे. तर बघू शकता मस्त झालेला आहे, क्रिस्पी रेड ब्राऊन रंग आलेला आहे. दुसरा पण बॅच टाकून घेते आणि सर्व करून घेणार आहे. पण सुरुवातीचे मी तुम्हाला 2-4 असे करून दाखवते. हे बघा, हे असं एकच करायचं, जेणेकरून कसं व्यवस्थित शेकता येईल आपल्याला. आणि अगदी छोटे पण तुम्हाला वड्यासारखे करायचे असेल तर तसेसुद्धा तुम्ही याला करू शकता. हे बघा मस्त असं शेकून निघतो, काही वेळ लागत नाही, कुठे तुटत नाही, कुठे भाज्याचं बॅटर वगैरे बाहेर पडत नाही. आणि पॅनमध्ये तुम्ही तेल बघू शकता, अजिबातच नाही आहे, खूपच कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. लागलं तर असं चमच्याच्या सहाय्याने थोडंसं कडीला टाकायचं, जास्त टाकायचं नाही एकदमच. हे बघा आता वरून थोडेसे तेल टाकलेत आणि तिळामुळं किती छान हा नाश्ता दिसतो आपला. हे बघा आता हे काढून घ्यायचं, असं शेक द्यायचा थोडासा, हलक्या हाताने याला दाब दिला की दोन्ही बाजूनी छान कडकपणा याच्यामध्ये तयार होतो. आता मी पलटी करून घेते. हे असं थोडंसं चमच्याच्या सहाय्याने याला पलटी केलेलं आहे. आणि आता हे प्लेटमध्ये मी सुरुवातीचे 2-4 जे झाले ते काढून दाखवते. बघा किती मस्त असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे. भाजी चपाती खायचा जर कंटाळा आला असेल तर हा नाश्ता तर नक्की ट्राय करा. भाजी चपाती एक टाईम तुम्ही विसरून जाता, इतका छान हा नाश्ता लागतो. कारण याच्यामध्ये आपण माहिती आहे तुम्हाला, आपण भाज्या टाकल्यात, गव्हाचं पीठ टाकले, रवा टाकला आहे, म्हणजे सगळ्याच आपल्या नाश्त्याच्या गोष्टी आपण याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, भाजी चपाती न खाण्यापेक्षा हा नाश्ता जरी खाल्ला एक टाईम तर खूप चांगला आहे. लहान मुलालासुद्धा तुम्ही टिफिनला हे 2-4 दिले तर भरपूर चांगला प्रोटीन त्यांना भेटू शकतो. घरच्या घरी हा सोप्या पद्धतीचा, सिंपल पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही तयार करा. आणि याला खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी भाजीसोबत किंवा असं केचपसोबत तुम्ही खाऊ शकता. तर मी याला केचपसोबत जरा ट्राय करून बघते. हे बघा असं केचपसोबत ह्याला मस्त डिप करून छान याचा आनंद घ्यायचा, खूप भारी लागतो. आणि मला तितका आवडला हा, इतका छान फ्लेवर आलायचा, म्हणजे तीळ लागतात इथं खाता वेळेस आणि नरम सॉफ्ट लुसलुशीत आणि वरून एक क्रिस्पीपणा जाणवतो खाता वेळेस. तर खरंच खूप भारी वाटला मला तरी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.